नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्रामध्ये आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची भूमिका वास्तुशास्त्र बजावतं. असं म्हणतात की जर घर वास्तूंच्या नियमाप्रमाणे बांधलं गेलं असेल तर त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पण जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर तिथे नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि जीवनामध्ये अडचणी येतात. घरातील मंदिर म्हणजेच पूजास्थान हे वास्तुशास्त्रानुसार सर्वात पवित्र ठिकाण मानलं जातं. मंदिर कोणत्या दिशेला असावं, कोणत्या मूर्ती ठेवाव्यात आणि पूजा कोणत्या दिशेला करावी याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि जर अशा मूर्ती जर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये ठेवत असाल तर आजच त्या ठेवायचं बंद करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढीस लागेल. तर सर्वात पहिले म्हणजे मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती. कारण वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजा घरामध्ये मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत. असं केल्यानं तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. मृत व्यक्तींची पूजा फक्त पितृपक्षातच करावी. असं मानलं जातं की त्यांची रोज पूजा केल्यास घरामध्ये तणाव, मानसिक अस्वस्थता आणि अडचणी वाढीस लागतात. तसेच पूजा घरामध्ये साधू, संत किंवा गुरूंचे फोटोही ठेवू नयेत, कारण ते स्थान फक्त देवी देवतांच्या पूजेसाठीच असतं. आता दुसऱ्या म्हणजेच उग्र देवतांच्या मूर्ती कधीही ठेवू नयेत. कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूजा घरामध्ये काली माता, शनिदेव किंवा राहू केतू यांच्या मूर्ती कधी ठेवू नयेत. हे देव उग्र मानले जातात आणि त्यांची पूजा खास नियम आणि विधीनं करावी लागते. घरामध्ये त्यांच्या मूर्ती ठेवल्या किंवा चुकीच्या पद्धतीनं पूजा केली तर आयुष्यामध्ये संकट, तणाव आणि अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून घराच्या पूजा घरामध्ये नेहमी शांत, सौम्य आणि स्वरूपाच्या चांगल्या देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात. आता तिसरी मूर्ती म्हणजे नृत्य करणारी गणेश मूर्ती. घरामध्ये गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही विशिष्ट नियम सांगण्यात आलेत. असं म्हटलं जातं की नृत्य करणारी गणेश मूर्ती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची बनलेली मूर्ती कधी मंदिरात ठेवू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. घराच्या मंदिरामध्ये नेहमी बसलेली किंवा आशीर्वाद देणारी गणेश मूर्ती ठेवणं शुभ आहे. यामुळे घरामध्ये सौभाग्य, समृद्धी आणि आनंद वाढीस लागतो. तुमच्या घरातील मंदिरामध्ये लक्ष्मीची मूर्ती ठेवावी, कारण ती संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे. असं म्हटलं जातं की जिथे माता लक्ष्मी राहते तिथे गरिबी कधी येत नाही. मूर्ती नेहमी बसलेली असावी याची खात्री करावी, कारण उभी असलेली मूर्ती अशुभ मानली जाते. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्या घरामध्ये, आयुष्यामध्ये तुम्हाला सुख, शांती हवी असेल तर या 3 प्रकारच्या मूर्ती आपण आपल्या घरामध्ये कधीही ठेवू नयेत. म्हणजेच तुम्हाला तुमच्या देवघरामधनं एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या पूर्ण घरामध्ये संचालित होईल. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.